वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मॅच आपण बघतोय छत्रपती लायन्स ग्रुपने टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. तर सलामीची जोडी आगरी बॉईज या संघाची आपण पाहतोय. दिवेश आणि राकेश ही जोडी आपण पाहतोय. तर JB जयेश बुरकुंड बॉलिंग मार्क वरती. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला बॉल JB आणि तुमचा टाइमर देखील ऑन. 9:40 पहिला बॉल डिलिव्हर. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा. आणि इथे मात्र साइड लाईन तेच आपण पाहतोय, ती ओलांडली गेले आणि त्याचा इशारा आहे की इथे नो बॉल. काही रूल्स असतात क्रिकेटमध्ये आणि ते तुम्हाला नीट फॉलो करावे लागतील. पहिल्याच बॉलवरती नो बॉल आणि एक्स्ट्रा धावेने अकाउंट ओपन. स्ट्राईकला राकेश वाघमारे. तर या टीमचा कॅप्टन आहे रवी वाघमारे. वाघमारे वर्सेस वाघमारे हाही मुकाबला पाहतोय. आमच्यासोबत तुषारजी सोनवणे, व्हॉइस ऑफ वाकीपडा, मोठमोठ्या स्पर्धामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकताय तेही या ठिकाणी जॉईन झाले. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. असं फ्री हिटचा बॉल आहे, कारण की पहिल्याच बॉल नोच्या स्वरूपात जयेश बुरकुंडने हाताळलाय आणि फ्री हिटची संधी राकेश वाघमारे या फलंदाजाच्या बाजूने लागले. इथे फटका चांगला आहे, पुल केले बॉलला, गुल केले, मिड विकेट पट्ट्या बाहेर आल्या आल्या. पहिलाच बॉल खेळत असताना राकेश वाघमारेच्या बॅटमधून षटकार. राकेश वाघमारे पहिला बॉल, पहिला वार आणि पहिला या मॅचचा दर्जेदार षटकार. म्हणून सांगितलं की ही जी मॅच आहे ना ती वाघमारे वर्सेस वाघमारे. रवी वाघमारेला माहिती आहे आपल्या छोट्या बंधूची कमजोरी काय आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आता जेबीला जाळं रचण्यास सांगितले. बघूया तो कानमंत्र कामी येईल का. राकेशने ठोकलाय षटकार. बॅकफुट पंच, फिल्डर आहे. ओ हो, काय कॅच घेतलाय ऋतिक म्हात्रे, या टीमचा अजगर. अप्रतिम हा कॅच. इंटरेस्टिंग असेल ऍक्शन रिप्ले. जबरदस्त कॅच घेतलाय. मला वाटते ऍक्शन रिप्ले नंतर डीजे वादक त्याच्याकरता गाणं लावणार आहे. पहा ऍक्शन रिप्ले JTC आणि TCP वरती थोड्याच वेळा देईल. परंतु काय अफलातून कॅच. जेबीचा हा बॉल पहिला ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला ओव्हर द विकेटने बॉल होता. जास्त सफल झाला बॅटर, त्याच अनुषंगाने स्क्वेअर कटचा फटका आणि तेवढा जबरदस्त वन हँडेड. काय कॅच पकडलाय, पूर्ण शरीर झोकून दिला. ब्रिलियंट कॅच. थँक्यू डीजे. वारंवार संपूर्ण TCP JTC वरती दाखवलं होतं की कॅच पकडल्या. जबरदस्ती कॅच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. कॅच ऑफ द मॅच असू शकतो, कारण की ज्याप्रमाणे अगदी जर पाहिली गेली तर वेगाने आले बॉल पर्यंत आणि त्यानंतर वा ऋतिक म्हात्रे पुढे येत असताना 100 कॅच टिपलाय. आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर एक कॅच राकेश गोवरीचा शॉर्ट कव्हरला अगदी थंड सर्कलच्या बाहेर थोडासा बॉल लँड होत होता, परंतु त्या बॉलवर जाऊन पोहोचून कॅच पकडला. आणि दुसरा कॅच या ठिकाणी अफलातूनरित्या ऋतिक म्हात्रेच्या माध्यमातून टिपण्यात आलेला आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फटक्यावरती 8-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने झाली मैदानाच्या आतमध्ये आगरी बॉईजच्या संघाची. पाहूयात अजून वेगाने धावा कशा बनवतील. JB तयार. फटका खेळला गेलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक, विकेट किपर डाऊन दी बॉल टिपतायत. झेल मैदानाच्या आतमध्ये लागलाय सलगचा दुसरा धक्का. टीम आगरी बॉईज. थँक्यू डीजे. हा ऍक्शन रिप्ले सातत्याने दाखवला जातो. पहा गोलंदाज JB काय कमबॅक कसं करावं हे सातत्याने JBच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. बॅटची वरची कडा लागली आणि तिकडून जर पाहिले गेले तर ST रक्षक पुढे आले आणि चांगला झेल टिपला गेला.
मैदानाच्या आतमध्ये सलगचा हा दुसरा धक्का लागला बॅटिंग करा टीमला. मगाशी जर पाहिली गेली तर जी कॅच पकडली गेली ऋतिकला, अगदी जर पाहिलं ऋतिकच्या माध्यमातनं, तर भावेश म्हात्रे आणि त्याचबरोबर जिग्नेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर 1000 रुपयाचं मात्र कॅश प्राइज दिलं जाईल. चला मैदानाच्या आतमध्ये तो आलाय, तेजस सुंडरे एंटर झालाय, लेफ्ट हँडेड बॅटर. आणि बघूया तो आलाय, तो करेल का, करून दाखवेल का, म्हणून काहीकांनी फरमाईश केली. तो आलाय तेजस, लेफ्ट हँडेड बॅटर. हा एक जबरदस्त खेळाडू आहेत. बघूया जेबी वर्सेस तेजस. पहिला बॉल खेळत असताना तेजस डब्ल्यू ऑन हॅट्रिक. ओ तो आलाय आणि तो विकेट जाण्याची दाट शक्यता होती, तो वाचलाय हेच आपण म्हणू शकतो. 1 रन आलाय, 1 रननी धावफलक 9 धावा. तेजस सुंडरे दिवेश पाटील पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. रवी वाघमारेने जो कानमंत्र दिला ना, तिथे त्याच्या बंधूला आउट केलं आणि तिथून बॅक टू बॅक विकेट मिळालाय. 4 बॉल 9 धावा 2 विकेट. जेबी पहिला बॉल नो टाकल्यानंतर षटकार दुसऱ्या बॉलवरती लगेच आला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी मिळवले. या बॉलमध्ये एक सिंगल खर्च गेले. 2 विकेट महत्वाचे मिळवून दिल्यात. 9 धावा फटकावरती लागल्यात. 4 बॉलच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा जेबी तयार. स्ट्रायकरवरती टीमचे आयकॉन दिवेश पाटील. चांगला बॉल होता, हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. तिथे जर पाहिले गेलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही आहे, अगदी बिटवीन द गॅप बॉल सीमारेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी हा खणखणीत चौकार. थँक्यू. बरोबर डीजेने आमच्यासाठीच गाणं लावलंय. बरोबर इथे चौकार येतोय. डीजे देखील चांगल्या मूड मध्ये आलाय. JPLचं थरार सीझन 5 हाय फाय आणि ही स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी आणि आज माहोल गरम राहील. ज्यावेळी 2 समालोचक इथे असतील ना, तिथे माहोल गरम. एक संदीप गावण सर आणि त्यानंतर भावेश जीवणगा. सेकंड इनिंग मध्ये मजा येईल. सध्या 13 धावा 2 विकेट 5 बॉल. एक हिंदी एक मराठी जुगलबंदी. प्रशांत आदवडे आणि इतर कॉमेंटेटरचं कॉम्बिनेशन. ओ यावेळी आतमध्ये अप कटर बॉल आतमध्ये वळालाय आणि थोडा जर पाहिला ना तर ते बॅटर दिवेश बचावला हेच मी म्हणेन. ज्या पद्धतीने बॉल आतमध्ये आलाय. 1 ओव्हर 13 धावा 2 विकेट. बॅटिंग करत असताना आगरी बॉयज टीम. थँक्यू. बघा 5.5 मिनिटं घेतल्यात पहिल्या ओव्हर करता, म्हणून टाइम इज अ मनी आणि वेळेला महत्व द्या. वेळ तुम्हाला महत्व देईल. नंतर मग तुम्ही खाणाखुणा करताय की कसं काय आतमध्ये तर असा टाइमपास होतो. म्हणून मागील मॅचमध्ये द ग्रेट मराठा संघाचा एक प्लेअर आतमध्ये आणलाय. प्रत्येक मॅचमध्ये हे रूल्स लागू आहेत. याच पद्धतीने बॅटिंग राहिली ना, जर 13चा रिक्वायर रन रेट राहिला, करंट रन रेट तर 63 70 पर्यंत 77 पर्यंतचा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. जर 16च्या रन रेटने प्रति ओव्हर धावा केल्या तर काय वाटते तुषार, इथे 13 धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. यात जर सरासरीने पुढे चालत राहिलं तर रजनी क्रिकेट आहे आणि त्याच कारणाचं कुठेतरी 60-65 टोटल जे आहे ते मात्र एक बेनिफिट देऊन जाईल आणि त्यासाठी दोन्ही फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. अर्थातच तेजसला आपण बघताय, दुसऱ्या बाजूला टीमचे आयकॉन खेळाडू अर्थातच दिवेश पाटीलला आपण पाहत आहोत. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील कमी नाही आहे. आता पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 13 वरती 2 धक्के लागलेत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आगरी बॉयज. आता नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये सिद्धार्थ यांना आपण बघत आहोत. याच मैदानावरती प्रॅक्टिस करतायत. अनुभव त्यांच्याकडे देखील आहे आणि तो अनुभव मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. स्ट्राईक एंडवरती तेजस. पहिलाच बॉल खेळत असताना कुठेतरी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतील ना, तेवढं मोठं प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येईल. सिद्धार्थ उर्फ सिद्धू बॉलिंग मार्क वरती आलाय. बघूया एखादा कारनामा तोही करेल का. ओ इथे विकेट जाण्याची दाट शक्यता. फिल्डर आलाय, कॅच टाकलाय. जेबीला मला वाटते स्वतःलाच विकेट हव्यात. इथे समोरचा गोलंदाज आहे त्याला
विकेट जाण्याची दाट शक्यता होती. ऍक्शन रिप्ले पहा. तेजस शफल क्रॉस झाला, बॅटची टो लागली आणि इथे पाठीमागे शॉट फाईन लेगला JB आला आणि तिथे कॅच ड्रॉप. दिवेश पाटीलची चर्चा आपण करतोय. दिवेश पाटीलचा विचार केला तर टोटल या स्पर्धेमध्ये JPL पर्यंत त्याने 178 धावा केल्यात आणि 17 विकेटचा मानकरी ठरलाय. म्हणजे अष्टपैलू आणि रँकिंगमध्ये टॉप 5च्या लिस्टमध्ये हाही खेळाडू या 5व्या सीझन पर्यंत आपण पाहतोय. 14 वरती 2 धक्के लागलेत. कुठेतरी कॅच ड्रॉप झाला JBच्या माध्यमातून. या पुढचा बॉल सिद्धार्थ म्हात्रे तयार. इथे जर पहिले गती पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला बॉल, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे चांगला फटका सजवला 30 सर्कलच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाज जातील, चेंडू मागे बॉलला गॅदर करतील, फेकी केली जाईल. तत्पूर्वी एक सिंगल परिपूर्ण प्राप्त केली जाते. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 15 धावा. पण अक्षय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावा प्रोजेक्ट स्कोर वरती होत्या, परंतु इथे आता 50 धावा दाखवल्या जातात. तेजस सुंडरेमध्ये क्षमता आहे. मोठमोठे फटके त्याने अनेक टुर्नामेंट गाजवल्यात. आज स्वतःला सिद्ध करायचंय. तेजस सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. एकदा का बॅट लागली तर मोठ्या धावा आहेत या खेळाडूकडे, ते शोधावे लागतील. काही या क्षणाला येईल. यस डेफिनेटली. बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. सिक्सर. थँक्यू डीजे. एकदा काय झेल सुटली त्यानंतर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जसं अक्षय साठम दर्शवलं, मोठमोठे फटके खेळण्यासाठी या फलंदाज नेहमीच ओळख मिळाले आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये येत असताना सिद्धार्थ म्हात्रेच्या विरोधात आक्रमण केलंय. ऍक्शन रिप्ले सातत्याने दाखवले जातात. काय फटका खेळला, वा लाजवाब दर्शनीय स्ट्रोक. बॉलला फेकून दिले गेले. सरळ छत्रपती वॉरियर्स मध्ये 6 धावा. षटकार 21 वरती 2 धक्के लागलेत. कमबॅक झाले. या पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण. लगातार दुसरा नाही येणार त्या ठिकाणी. कल्पेश दर्शवतात. यस कल्पेश, इकडे धावा पडून पूर्ण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. निर्णय येईल तेव्हा येईल. परंतु इकडे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर 2 धावा प्राप्त केल्या तरी पंचांचा इशारा वन शॉटचा आलाय. कल्पेश म्हात्रेने काहीतरी इशारा केला होता, तिथे शंका आहे मला वाटते. आणि DRS कडे आपण बोलतोय. वन शॉटचा इशारा आलाय. बघूया पहिला षटकार आहे की नाही. फटका तर अप्रतिम खेळलाय. धगधग आहे मनामध्ये. 2 डिसिजन पाहिले आपण. एकतर षटकार करता जर तिथून फेर असला तर वन शॉटचा, अशा प्रकारचा डिसिजन. परंतु धगधग आहे. कल्पेश म्हात्रेचा काहीतरी इशारा आला, तिथून शंका पंचांच्या मनामध्ये आल्या आणि पंचांनी DRSचा वापर केलाय. पाणी घेऊन मला वाटते करण अंबाला आलाय की काय, तसाच दृश्य मैदानाच्या आतमध्ये. येस करण अंबाला आहे. मला वाटते बाकीपाडा काजू प्लॉटचा हा खेळाडू नाही, रवी डवला आहे. कारण अंबाला सारखे डिट्टो ऍक्शन तर आहे. परफॉर्मन्स तसा होईल का. सेफ आहे आणि पंच एक वन शॉट रन असेल. यस, हाच उल्लेख आपण केला होता की जर षटकार असेल तर मग वन शॉट बघायची गरज नाही. षटकार नसेल तर वन शॉट इथे पाहिला गेला. तेजस सुंडरे काय बॅटिंग करतोय. मूड मध्ये आलाय, चांगल्या टच मध्ये आलाय आणि टच मध्ये आल्यानंतर सध्या त्याचीच हवा. एक वन शॉट आलाय. टीमची धावसंख्या 22 धावा, 2 विकेट, 5 बॉल. सिद्धूचा अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्तच बाहेर आणि इथे हा वाईट बॉल येतोय. धावफलक वाईटच्या स्वरूपात 23च्या घरामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पॉवर प्लेचा. एक पूर्णांक 5 बॉलचा खेळ परिपूर्ण कंप्लीट झालाय. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. व्हाईट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यात आलाय. 2 ओव्हरचा खेळ परिपूर्ण कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आगरी बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. विकेटची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेची होती आणि तेच तेजस दर्शवत आहेत, तेच दिवेश दर्शवत आहेत. हा ॲक्शन रिप्ले शेवटचा अंतिम बॉल दाखवला जातो. व्हाईट यॉर्कर.
सिद्धूसाठी गाणं लावलं होतं. पुन्हा एकदा ती दोन डीजे ऑपरेटर वाजवेलच, परंतु एक कॅच सुटला. सिद्धार्थने चांगली गोलंदाजी केली. अजिंक्य संघामध्ये फारशी गोलंदाजी मिळत नाही, परंतु आज JPL मध्ये पॉवर प्ले मध्ये तोही गोलंदाजी करू शकतं असं सिद्धार्थ मात्रेने दाखवून दिले आणि चांगली गोलंदाजी केली. थोडी मिसफील्ड झाली, एक कॅच, त्यानंतर सिक्सर वरती देखील तिथे चांगला प्रयत्न. वेल डन सिद्धार्थ. 23 धावा, 2 विकेट, 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. पंकज पाटील बंधू आमने सामने. दिवेश पाटील, पंकज पाटील. पंकज पाटीलच्या नावावर देखील अनेक सारे रेकॉर्ड्स आहे JPL मध्ये, आणि त्याच्या नावावर जर पाहिलं पंकजच्या तर त्याचा रेकॉर्ड, पंकज या गोलंदाजाने भरपूर सारे विकेट घेतलेत. दिवेश पाटीलचा वार, पंकज पाटील वरती केले अटॅक. चेंडू सीमारेषी पार. छत्रपती वॉरियर्स या स्टँड मध्ये सलामी देणारा JPL सिक्सर. थँक्यू डीजे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती काय स्वागत केलं. टप्पा थोडासा जर पाहिलं गेलं तर दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, पहिल्यांदा जर पाहिलं तर चेंडूने उसळी भरपूर प्रमाणात घेतली आणि त्यानंतर काय फटका खेळला. वा, दिवेश पाटील आयकॉन आहेत. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा वैयक्तिक त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि तेजस उंदरेला जर बघितलं तर 6 बॉलमध्ये 9 धावा त्याने आतापर्यंत केलेल्या आहेत. 29 बनल्यात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने नाही होऊ शकली, परंतु इथे शेवट गोल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आगरी बॉईज या संघाच्या माध्यमातून केला जातोय. पंकज पाटीलच्या पहिल्या बॉलवरती षटकार पंकजने खर्च केलेला आहे. कमबॅक याही षटकामध्ये करावं लागेल. पडल्यानंतर खाली राहिला बॉल. अगदी जर पाहिले गेले तर चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्याच कारणास्तव डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. पंकजला देखील कित्येक वर्षांपासून आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळताना आपण पाहू शकतात. हा ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. अगदी त्याच वेळेला डॉट बॉल येतो मैदानाच्या आतमध्ये. आवडला, चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. लॉंगॉनला टीमचे आयकॉन आहेत. ध्रुव पाटीलला आपण बघताय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा परिपूर्ण प्राप्त केल्यात. धावसंख्या धावफटकावरती 31. दिवेश आणि पंकज दोन बंधूमध्ये हा बॅटल. 15 विकेट नाववर आहेत मिस्टर पंकज पाटीलच्या, आणि दिवेशने देखील जबरदस्त 178 धावा त्याच्याही नावावर आहेत. सक्के भाऊ पक्के वैरी. सध्या एका भावाने दुसऱ्या भावावरती हल्लाच केला होता, परंतु रवी वाघमारे अशी चूक कधी पाहिली नाही, पाहत नसतो, परंतु होत असते. क्रिकेट आहे. आणि ॲक्शन रिप्ले पहा. हा फटका शपल क्रॉस झाला. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉटम पुलचा फटका गेला. रवी वाघमारेची जी स्टाईल होती ना कॅच घेण्याची, ती चुकीची होती. खऱ्या अर्थाने कॅच खाली होता. तिथे ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये तुम्ही कॅच घेऊ शकत नाही. इंडियन स्टाईलमध्ये खाली फ्लॅट कॅच जातो ना तेव्हा घेणं गरजेचं आहे. इथे कॅच सुटला. 33 वरती 2, 4 बॉल. क्या बात आहे. या जयचंद्र परिसरातील सर्वाधिक बेस्ट फिल्डर म्हणून सातत्याने ज्याची ओळख राहिली, परंतु क्रिकेटमध्ये चुका सातत्याने आपण पाहू शकतात. आणि आज रवीच्या माध्यमातून फार मोठी चुकी झाली, कारण की प्रतिस्पर्धी संघाचा एक हायडेटर फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच आपण त्याच्याकडे पाहिलं गेलं दिवेश, आणि त्याचाच मैदानाच्या आतमध्ये जेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. धावसंख्या धावफटकावरती 33. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तेजसवरती देखील अशा अपेक्षा आहेत या मॅचच्या. तेजसच्या बॅटमधून जर पाहिले गेलं त्या डावात आतापर्यंत जबरदस्त धावा मैदानाच्या आतमध्ये बनताना दिसल्यात. पहिल्यावरती सिंगल, डॉट सिंगल, षटकार सिंगल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल खेळलेत ते. परंतु स्ट्राईक एंडवरती दिवेश पाटील आहेत. या पुढचा बॉल पंकज तयार. ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले. ऑन साइडला फटका साजवलाय. फटका फसलाय. वाईड इश लॉंग ऑनला पोहोचलाय. ध्रुव पाटील या टीमचे आयकॉन. टिपलाय जेल मैदानाच्या आतमध्ये संपलाय. दिवेश पाटीलचा खेळ. विकेट डाऊन. चांगला कॅच. ध्रुव पुष्पराज म्हात्रे झुकेगा नाही साला. आणि मैदानाच्या आतमध्ये आणखी एक बॅटर आलाय. तो आलाय. नाव आहे रवी डवला. आणि लुक जर पाहिला तर खरोखर जुचंद्रचा करण अंबाला जी हेअरस्टाईल केले त्याच प्रकारे आज JTC आणि TCP वरती मला वाटते मिनी करण अंबाला असं नाव येईल की काय.
ॲक्शन रिप्लेमध्ये हा पटका पहा, बॉलला टर्न केला, लेग कटर बॉल बाहेर निघणारा आणि त्यानंतर बराच काळ चेंडू हवेत राहिला. ध्रुव पुष्पराज म्हात्रे झुकेगा नाही साला, जबरदस्त कॅच घेतला. कॅच घेतल्यानंतर आता सध्या टीमची धावसंख्या आहे 5 बॉल 33 धावा. विशाल भोईर सुद्धा आता जागरूक राहिलेत ॲज अ स्कोरर म्हणून आणि चांगली स्कोरिंग ते करतायत. आज नॉन स्टॉप स्कोरिंग केलेत आत्तापर्यंत, तेही इथे बरोबर टाईमनुसार, तर ग्रेट आहेत. उद्याला 4 वाजता बरोबर प्रत्येक कॉमेंटेटर तसेच स्कोररची टेस्टिंग होईल. त्यानंतर इथे त्यांना केम्यात बसवलं जाईल, कारण की कोरोना व्हायरस कदाचित येऊ शकतो. आणखीन व्हायरस आलेत सध्या. न्यू बॅटर रवी डवला. ओ रवी डवला आहे, परंतु पंकज पाटीलने काय गोलंदाजी केलंय, कमबॅक केलाय आणि अवघ्या 10 धावा दिल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर अप्रतिम आतमध्ये हा बॉल वळाला. इथे डॉट बॉल येतोय, म्हणजेच काय, पंकजच्या नावावर मागील सीझन पर्यंत 15 विकेट होते आणि हा विकेट घेऊन 16 विकेट झालाय. 3 ओव्हर 33 धावा, 3 गडी बाद, 3-3-3-3चा को इन्सिडंट आकडा येतोय. नेल्सन फिगर ऐका एक सुंदर संगीत. थँक्यू. संदीप सरांची मजा आहे आज, कारण की चांगली मेजवानी आहे. लेट पण थेट कधी कधी फायदा होतो काहीकडनं. 33 धावा, 3 विकेट, 3 ओव्हर आणि त्यांच्यावरती कॅमेरामॅननी झूम केला म्हणून आम्ही तिथे तुम्हाला दाखवलंय. अगदी जर पाहिलं तिथे बिस्लरीचा तो बाटला आहे आणि त्याच्या बाजूला सर्वांचे लाडके हसरे संदीपजी गावंड सर, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. कॅमेरामॅन कुठे कुठे फोकस करतोय आणि तो आम्हाला लगेच दाखवतोय, म्हणून आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काय म्हणशील एकंदरीत 33 धावा, 3 विकेट, 3 ओव्हर आणि जो नेल्सन फिगर आहे ना तो येतोय. 11ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. या सरासरीने जर मैदानाच्या आतमध्ये आगरी बॉईज संघ पुढे पुढे चालत राहिला तर मी तर म्हणे एक चांगली सरासरी असेल, कारण की 5 षटकांच्या मॅच मध्ये 55 बनतात, 56चं लक्ष आहे. कदापि या धावा चेस करताना कुठेतरी पाहिलं गेलं तर छत्रपती लायन्स ग्रुप थोडासा चाचपडला जाईल, कारण की 50च्या पलीकडे ज्या वेळेला नाईट क्रिकेट फॉरवर्डमध्ये धावा होत आहेत त्यावेळेला प्रेशरने फलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा यामध्ये धावफटकावरती लागल्या गेल्यात. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. सौरभ चिरा या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. धीम्या गतीचा बॉल, ओळखलं बॉलला रिया शेख. पुन्हा एकदा चुकीची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये वारंवार. अर्थात छत्रपती लायन्स ग्रुपच्या माध्यमातून यापूर्वी रवीने झेल सोडला, इकडे जर पाहिलं तर रिया शेखने झेल सोडलाय. जीवनदान मिळालंय तेजसला आणि ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन दाखवला जातोय. हा पहा ऍक्शन रिप्ले. स्लोवर 1 बॉल होता, फसवला होता, हुकचा फटका खेळला, लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने बॉल गेला. तिथे रिया शेख मॅन फ्रॉम चंद्र ड्रॉप आणि सध्या देखील 11ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली बॅटिंग होते. चला टॉसला यायचंय. छत्रपती वॉरियर्स आणि पतू पॅकर नेक्स्ट मॅच, मॅच नंबर 4. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसबॉक्सच्या दिशेने रेडी राहायचंय. 44 धावा, 4 ओव्हर, 3 विकेट, 11चा करंट रन रेट मेंटेन केला. 8 मध्ये 11. तेजस उंडरेला इथे गेअर चेंज करावे लागतील.
आणि भरपूर काळ तो मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. व्यासपीठाच्या दिशेने शुभागमन होते. JPL चे खऱ्या अर्थाने प्रमुख अस्त्र, प्रमुख जर पाहिलं कोर कमिटी मेंबर ज्यांच्या वतीने भरपूर सहकार्य लाभलंय. प्रथमेश कणैया भोईर साहेबांचं शुभागमन झालं. NCA चे अध्यक्ष आणि नेहमीच कॉमेंटेटर आणि इतर आपल्या गावातील सर्वांना चांगलं प्राधान्य देत आहेत. थँक्यू पतू, आपला आभारी आहोत. आणि चांगले खाण्यापिण्याची सोय ते नेहमी करत असतात. याही स्पर्धेला भरपूर सपोर्ट टायटल स्पॉन्सर तेही आहेत. 4 ओव्हर 44 धावा, 3 विकेट. पहिला बॉल पंकज, लेफ्टी वर्सेस लेफ्टी आणि तेजस सुंडरेने केलाय प्रहार. फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल JPL सिक्सर. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये असं वाटत होतं की तेजसची आता विकेट जाईल, परंतु तेजस या ठिकाणी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये घाम गाळताना दिसतोय. काय फटका खेळला, वा लाजवाब, नेत्रदीपक टायमिंग या बॉलला साधलं गेलं आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आणि अशा रीतीने आगरी बॉईज या संघाच्या 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगली झाली नव्हती, परंतु शेवट इथे काय चांगला झालाय. पंकज पाटील यापूर्वी जर पाहिले गेले तर षटक क्रमांक. चला रमाकांतजी म्हात्रे साहेबांना विनंती केली की आमच्या मुख्य मंचावरती जुचंद्र गावाचे चांगले कुक आहेत, मास्टर शेफ, या रमाकांतजी म्हात्रे आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा. इथे VIP डाईसवर आपलं हार्दिक स्वागत. यापूर्वी तिसरं षटक पंकजने हाताळलं होतं, त्यामध्ये त्याने फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली होती. आणि त्याच कारणास्तव त्याच्यावरती दिलेला आत्मविश्वास त्याने मात्र गमावलेला आहे, परंतु कमबॅक इकडून देखील करावं लागेल. षटकार पहिल्याच बॉलवरती ठोकल्या, 50 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. स्ट्राईक रेटवरती तेजस 9 बॉलमध्ये 17 धावा. आता चांगली बॅटिंग तो देखील करतोय. ऑप्टिक्सच्या बाहेरचा बॉल शफल झाले, बॉल सोडून दिला गेलाय आणि इकडे नो डाऊट अबाउट इट विरलजी नायर सांगतील हा बॉल डॉट. मागणी केली DRS ची आणि तेजस कडून हा कॉल आलाय, अर्थातच बॅटिंग वाल्या टीम कडून. बघूया निर्णय काय आहे, कारण की फेअर अनफेअर यामध्ये भरपूर कन्फ्युजन होते. बघ 50 धावा 3 विकेट आणि त्याच अनुषंगाने तेजसने जबरदस्त बॅटिंग केलंय. दोन्ही षटकार जर पाहिले ना तर अप्रतिम ठोकलेत त्याने. फॉर्मला आलाय आणि JPL मध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा डंका वाजवत असताना. परंतु इथून मॅच फिनिश करायच्या पहिल्या इनिंगला तर तेजसला आणखीन 1 ते 2 मोठा फटका आला ना तर आज तेजस पुन्हा एकदा टायगर इज बॅक असं म्हणण्यात हरकत नाही आहे, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. चर्चा केले TV अंपायर, टेक्निकल सपोर्ट आहे. JTC TCP दोघांमध्ये C कॉमन आहे, जो कंट्रोल रूम मध्ये सध्या कंट्रोल करतायत. जुचंद्र टेनिस cricket.in अँड द सिनेमॅटिक क्यूब पिक्चर. आल्यात ललित सर आल्यात, बघूया. चॅलेंज केलाय आणि तो चॅलेंज अजून थोडा वेळ घेतात. हा वेळ आम्ही थांबवतोय कारण की ऑन टाइम तुम्ही गोलंदाजी केले. स्कोरर माहिती देतात बरोबर आणि त्यांनी बोलले की छत्रपती लायन्स ग्रुपने बरोबर टायमिंग नुसार गोलंदाजी केले. यानंतर होणाऱ्या मॅचची चर्चा आपण करतोय. टॉस करता यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन अगोदर अनाउन्समेंट केले की छत्रपती वॉरियर्स जिग्नेश दादा म्हात्रे, निलेश दादा चव्हाण यांचा संघ, तर त्यांच्या अपोजिट पतू पॅकर्स प्रथमेश कन्हैया भोईर यांचा संघ कल्पेश म्हात्रे वर्सेस निखिल पाटील इन ऍक्शन मध्ये. नेक्स्ट मॅच धगधग आहे. टेक्निकल सपोर्ट TV अंपायर सातत्याने चेक करतायत. रॉक अँड रोल अँड रॉक अँड रोल.
अशा प्रकारच्या सूचना सध्या महेंद्र भगत यांना देतात आणि इथे पंचांकडून जो निर्णय आला तोच निर्णय योग्य आहे. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस. 2 चेंडू 50 धावा 3 विकेट. DRS घेताना जास्त टाइम देखील घेऊ नका, 15 सेकंडच्या आत तो DRS घ्यायचा आहे. तेजस उंडरे जबरदस्त बॅटिंग करतोय. लेफ्टी अँड लेफ्टी, लेफ्ट हँडेड गोलंदाज तर लेफ्ट हँडेड फलंदाज. बॅटल सोपा जातो कधी कधी आणि तो बॅटल तेजसच्या नावावर आहे की काय? होय, नक्कीच. आणखी एक तेजस नावाचा क्वालिटी ब्रँडेड ह्यूज इट सिक्सर. थँक्यू डीजे. तेजस आता मात्र फॉर्म मध्ये त्यात चांगली बॅटिंग करतायत. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. खरं तर ज्या फटकेबाजीसाठी जे सातत्याने ओळख राहिले आणि 30 फटकेबाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना सुरुवातीला थोडं स्ट्रगल राहिलं, परंतु त्यानंतर जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तेजस करत असताना 11 बॉलमध्ये आतापर्यंत 23 धावा त्याने बनवल्या. 56 धावा धाफटक्यावरती लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम आगरी बॉयज 4.3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. पंकजला कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा त्याने खर्च केल्यात. याही वेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. आता रवी वाघमारे कुठली चुकी करणार नाहीयेत. एक महत्वाचा धक्का लागलाय आगरी बॉयच्या टीमला. तेजसच्या खेळीला पूर्णविराम. काय बॅटिंग केलंय तेजस उंडरेने, जबरदस्त बॅटिंग. त्याच्या बॅट मधून टोटल धावा 12 बॉल 23 धावा आणि जर पाहिले 3 षटकार 191 चा स्ट्राईक रेट आणि म्हणूनच टायगर अभी जिंदा आहे. एकदा जोरदार टाळ्या तेजस उंडरे करता. म्हणून सांगितलं की तो आलाय, त्यांनी केलंय आणि त्यांनी सर्वांचं मनही जिंकले. वेल डन तेजस उंडरे. टायगर अभी जिंदा आहे आणि दाखवून दिले, पुन्हा एकदा आपली छाप सोडले. म्हणजेच ग्रेट मराठा संघाला आता प्रश्न विचारला, येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये तेजस वन डाऊन किंवा ओपनिंग येऊ शकतो. टीमची धावसंख्या आहे टोटल धावा अब तक 56. टाइमपास शेवटच्या ओव्हरला गेलाय. 56 धावा 4 विकेट 4 बॉल. ओ आउट स्विंग, रनआउटची संधी होती आणि इथे मात्र दोन्ही एंडला विचार केला जातोय. बघूया पहिला, दोन्ही एंडला आहेत का बघूया. दोन्ही एंडला विचार केलाय. पहिल्या एंडला चुकला तर दुसऱ्या एंडला पहा. तिथे आउट असले तर दुसऱ्या एंडला जाऊच नका. ललित भोईर सर सातत्याने बिझी अंपायर राहिलेत. DRSचा विचार केला जातोय. DRSच्या नंतर संदीप गावंड सर पूर्ण माहिती देतीलच. विनीत यांनी ऋतिक मात्र तुमच्याकरता लेट आले पण थेट आले पारितोषिक. जो कॅच तुम्ही पकडला या मॅच मध्ये त्याच्याकरता भावेश मात्रे, त्यांचे बंधू आणि जिग्नेश दादा मात्रे यांच्याकडून 500 टोटल 1000. SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर या ठिकाणी आल्यात. शुभमजी म्हात्रे उत्कृष्ट फलंदाजा करता बायसिकल त्यांच्या माध्यमातून आले. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. हार्दिक म्हात्रे, दर्पण म्हात्रे, तिन्ही म्हात्रे ब्रदर्स सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. हार्दिक पाटील आहे परंतु त्याला शुभम म्हात्रे आणि दर्पण म्हात्रेचे जोडीला आहे तर म्हात्रे करूया. मिस्टर JPL चा बेस्ट फिल्डर आहे तो. काय जबरदस्त फिल्डिंग केली होती मागील वर्षी, बेस्ट फिल्डर. आणि त्याला आपण ऑन स्क्रीन पाहतोय. कल्पेश म्हात्रे देखील या ठिकाणी टॉसला दिसतील नेक्स्ट मॅच मध्ये. मित पाटील थँक्यू. पारितोषिक त्यांनी आणलंय. प्रश्न विचारलाय दोन्ही एंडला. दोन्ही अंपायरनी सांगितले की मी माझ्यावर घेणार नाही, DRS आहे तर तिथे जाऊया. आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एक बायसिकल आले. बेस्ट बॉलर करता
उद्योजक चंद्रपडा ॲडव्हेंचर बॉयचे संस्थापक आदरणीय भावेशजी पुणेकर साहेबांकडून बायसिकल आले तर आपलं देखील आभारी या आमच्या मुख्य मंचावरती भावेशजी पुणेकर द ग्रेट मराठा संघ. मला वाटते पहिल्यांदा असं घडले की JPLच्या पहिली मॅच जिंकले सीझनमध्ये कारण की दरवेळी जर पाहिलं पहिला मॅच पराभव होताना पहिला दोन्ही बाजू सेफ तर रन टोटली 1 रन 22च्या माध्यमातून. थँक्यू अंपायर. 5 बॉल 57 धावा. फिल्डिंग लावून घ्या. जबरदस्त भरपूर टाइम खास लास्ट ओव्हरमध्ये गेलाय. विशाल भोईर स्कोरर होते आणि त्यांनी माहिती दिले तर बघूया. आज SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर युवासेना अधिकारी नायगाव पूर्व शुभम म्हात्रे यांचा वाढदिवस. शुभमजी आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वर्षातले 365 दिवस आणि 365 दिवसामधला एक खास दिवस शुभम म्हात्रे यांचा वाढदिवस. आपणास JPL आणि पूर्ण कॉमेंट्री पॅनल कडून वाढदिवसाच्या गोड गोड लाख लाख शुभेच्छा. शेवटचा बॉल मिनी अंबाला खेळत असताना जर ऑफस्टंपवर पिचिंग केलेला बॉल एक धाव आहे ती पाहिली जाईल. एक धाव हलकीशी बॅटची एज लागली होती आणि एका धावेने धावफलक 58 जिंकायला 59 59 धावसंख्येचं लक्ष सेट केलंय येणाऱ्या 30 बॉलमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस पतू पॅकर आणि त्यांच्या अपोजिट छत्रपती वॉरियर्स निखिल पाटील वर्सेस कल्पेश म्हात्रे. प्रथमेश भोईर वर्सेस जिग्नेश म्हात्रे निलेश चव्हाण असा मॅच आपण पाहणार आहोत. टॉस चला पुढचा मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस का बॉक्स आपण बघताय जरूर. आमचे टायटल स्पॉन्सर हॉटेल अक्षित फ्रॉम ए रेस्टॉरंट. खूप चांगल्या पद्धतीने ते हॉटेल आपण बघतायत. 2 टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. चला प्रमुख पाहुणे उपस्थित होतील आणि टॉस बॉक्स मध्ये जाऊन असतील अक्षय साडम. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 58 झालेत आणि 59 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. बर्थडे बॉय आणि वाढदिवसाच्या आपणास पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. त्यांच्या शुभ असते टॉस JPL आणि जुचंद्र प्रीमियर लीग. शॉर्ट मध्ये JPL पूर्ण जुचंद्र प्रीमियर लीग 5 ओव्हर मॅच. बाकी रूल्स माहिती आहेत. कॉइन स्पिन शुभमजी म्हात्रे. जुचंद्र प्रीमियर लीग आलाय JPL. थँक्यू शुभमजी म्हात्रे. आपण असं नसतं व्हायचं आहे. टॉस जिंकला आहे छत्रपती वॉरियर्सने. डिसिजन काय आहे? फिल्डिंग करायचं. समोर पतू पॅकरचा संघ आहे तर कितपर्यंत रोखण्याचा इरादा आहे? 50 पर्यंत. आणि काहीतरी रणनीती आखली असेल की 2 ते 3 बॅटर कोणते लवकर आउट व्हायला हवेत? ॲज पर सिच्युएशन जाऊ. जशी फलंदाजी होत जाईल तसे ट्रॅप लावून फलंदाज आउट करण्याचा प्रयत्न करू. यंदाच्या अंगामध्ये चांगली शिस्त नवीन रूल्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. एकंदरीत काय वर्णन कराल? काय नाही, प्रत्येक खेळाडूची जिम्मेदारी आहे. आपल्या गावाची स्पर्धा आहे. कशी चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल यासाठी आपला स्वतःचा हातभार लागणं गरजेचं आहे. एकंदरीत काय म्हणाल या स्पर्धेविषयी? जेवढी मेहनत राहिल्या आयोजकांकडून, तुम्ही देखील कोर कमिटी मेंबर आहात. खरोखरच 2-4 जणच आहेत. खूप आयोजक मेहनत घेतात. प्रत्येक खेळाडूने त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि सर्व आयोजक परत संघ मालक यांचे खूप खूप आभार. एकंदरीत टॉस जिंकला असता पतू पॅकर टीम निर्णय असता. मी पण गोलंदाजीच घेणार होतो. बॅटिंग करायचे आणि समोरचा संघ छत्रपती वॉरियर्स आहे. काय मनामध्ये एक टार्गेट असेल? हो, 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत JPL आपण पाहतोय आणि अजिंक्यच्या या मैदानावरती आल्यानंतर कसं फील होते? खूप चांगलं मैदान बनवले आणि आउटफील्ड पण खूप चांगली केली. काय म्हणाल JPL विषयी 2 शब्द? खूप चांगलं आयोजन केले, खूप मेहनत केले, चांगलं आयोजन केले. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. तर टॉस जिंकलेला आहे छत्रपती वॉरियर्सने. वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. होणारा मॅच 5 ओव्हरचा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत 2 जुचंद्रचे आवाज. एका साईडला संदीपजी गावण सर तर दुसऱ्या बाजूला भावेश वणगा. थँक्यू JTC, थँक्यू TCP. लाख लाख धन्यवाद अक्षय साटम तुमचं. तुषारच्या सोनावणे तुमचं सुद्धा. या स्पर्धेमध्ये अर्थातच पुन्हा पुन्हा आम्हाला समालोचन करण्याची संधी JPLच्या कोर कमिटीद्वारे मिळाली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार असतील. मॅचकडे आपण वळूया. समोर
चला मुख्य व्यासपीठावरती आपण केक कटिंग करणार आहोत, ज्यांचा आज वाढदिवस आहे. SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर शुभमजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस. आणि या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट करतोय शुभम म्हात्रे यांचा आज आहे आणि काल आकाश चव्हाण यांचा होता, तर दोघांचा बर्थडे एकत्र सेलिब्रेट करतोय. चला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शुभम, हॅपी बर्थडे डिअर आकू. जोरदार टाळ्या दोघांकरता आणि दोघांनाही JPL कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा असतील शुभमजी म्हात्रे, आकाश चव्हाण दोन्ही चांगले खेळाडू एकमेकांना सध्या केक भरवताना दिसत आहेत. आणि या JPLच्या अतिथी कक्षामध्ये हा केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला जातो. याआधी आपण बघितलं तर कॅमेरामॅन हरेश आगिवले यांचा सुद्धा वाढदिवस आपण या अतिथी कक्षामध्ये साजरा केलाय. मॅच कडे आम्ही लक्ष केंद्रित करतोय, एका एका चेंडूंचं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्ट्रायकिंग कडे बॅटर रवी वाघमारे, नॉन स्ट्रायकिंग कडे पंकज पाटील. विनेश जाधव याचा पहिलाच बॉल इनफिल्ड वरून चेंडूला कळून काढला होता कबर क्षेत्रात. आउटफिल्ड थोडीशी धीमी राहिली आणि त्यामुळेच बॅटरने पूर्ण केल्या 2 धाबा. 2 धाब्याने खातं उघडलंय. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 2 धावा पहिल्याच बॉलवर. नक्कीच इथे मात्र बघायचं झालं मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळलाय. काय जबरदस्त स्ट्रोक्स बघायला मिळाला. ऑफस्टमर चेंडू होता मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला गेलाय आणि 2 धावा प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेटने. ओ यावेळी मात्र काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय. रवी डावला चेंडूच्या खाली, परंतु झेल सुटलाय डीप मिड विकेट पट्ट्यामध्ये आणि जीवनदान दिलं गेलंय ते म्हणजे मिस्टर रवी वाघमारे या खेळाडूला. रवी डवला याच्याकडून ही चूक झाली. फॉलिंग स्वीपचा फटका खेळला होता आणि रवी डवला यांनी हा झेल सोडलाय. प्रयत्न केल्यानंतर यश मिळतोय. आउटफिल्ड मधील एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून रवी डवलाने आपली छाप सोडलं. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. पंकज पाटील आणि रवी वाघमारे हे 2 बॅटर सध्या प्रत्युत्तर देत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क राईट द विकेटने रवी पाडी यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला गेलाय. परंतु इथे मात्र काय घडलंय तर पुन्हा एकदा संधी आली होती. अगदी हाताला स्पर्श करून चेंडू मात्र जमिनीला मात्र जात असताना पाहायला मिळतोय. अजून एक जीवनदान दिलं गेलंय फलंदाज रवी वाघमारे याला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 4. टार्गेट आहे 59 या धावसंख्येचं छत्रपती लॉयन्स ग्रुप या टीमला. पुढचा बॉल. ओ चेंडू हवेत आहे. गुड लेन स्पॉटवरचा चेंडूला खेचून मारायचा होता. हवेत असताना हा चांगला झेल मिड ऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमध क्षेत्ररक्षकांनी टिपलाय. परत जावं लागतंय रवी वाघमारे या बॅटरला. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. 1 बाद 4. तर इथे मात्र काय घडलंय कुठे ना कुठे अतिगाई संकटात नाही असं मात्र दृश्य बघायला मिळालं. आणि जिथे मात्र जीवनदान मिळालं होतं तिथे मात्र जीवनदानचा फायदा उचलायचा होता आणि त्याच्या नादामध्ये फलंदाज रवी हा फलंदाज बाद झालाय. अजून एक फलंदाज 1 डाऊन मध्ये दाखल असताना पाहायला मिळतोय. खरं तर मात्र रियाज शेख मला वाटतं मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू चंद्रपाडा बॉईज या संघाकडनं तो नेहमीच खेळत असतो, परंतु आज तो कशा प्रकारे खेळेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. यतीश पाटील या फिल्डरने हा अतिशय चांगला झेल टिपलाय. एवन पवनचा परिणाम त्याच्यावर सुद्धा झालाय. त्यामुळेच ती हॅट त्याच्या डोक्यावर दिसतं. धावसंख्या धावपळकर 1 गडी बाद 4. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनीत जाधव एक अतिशय चांगला उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता विनीत जाधव तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर विनीत राटामावर विकेटने रेयासाठी चेंडू घेऊन जातोय. ओ अगदी ऑफस्टमर चेंडू होता त्याला मात्र दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल. यावेळेस येतोय चेंडू डॉटच्या स्वरूपात.
धावसंख्या स्थिर 4 धावा 1 गडी बाद. रिक्वायर रन रेट 13.20 आहे. 5 बॉलमध्ये धाबा खर्च केले 4, 1 सफलता मिळवून दिली विनय जाधवने आणि दबाव टाकलाय प्रत्युत्तर देणाऱ्या छत्रपती लॉयन्स ग्रुप या टीमवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनय जाधव तयार. बघूया थोडस रनअप मध्ये चुकला होता आणि आता त्याचा हा शेवटचा चेंडू कसा असेल. ठेकन विकेटचा पतन झालंय. बॅटचा चेंडू बरोबर झालाय हलकासा स्पर्श आणि या विकेटने वाढलाय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 4. दबाव दडपण पहिल्याच षटकांमध्ये प्रत्युत्तर देणाऱ्या टीमवर टाकलं. नक्कीच इथे मात्र बघा अतिशय चांगला चेंडू हाताळला विनीत जाधव मार्फत. कुठे ना कुठे बीट केलं होतं मागच्या चेंडूवर. त्याच्यानंतर मात्र थोडंसं पुढे खेचलं आणि चांगला झेल पकडला. यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू तो विसावला गेलाय. चांगला मॅच आपण बघतायत. एका बाजूला आग्रे बॉईज वर्सेस छत्रपती लॉयन्स ग्रुप. आग्रे बॉईज टीमचा उल्लेख करायचा झाला तर संघ मालकांच्या भूमिकेमध्ये 2 संघ मालक त्यांचे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. एका बाजूला संघ मालक म्हणून गौरव म्हात्रे आणि मंगेश भोईर यांचं चांगलं काम आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा संघ मालक म्हणून आदरणीय पुष्पराज म्हात्रे यांना आपण बघतोय. ध्रुव म्हात्रे आलाय आता. आयकॉन खेळाडू आहे हा. मोठी जबाबदारी असेल आता इथे. नक्कीच आता मात्र मी तर म्हणेन ध्रुव म्हात्रे याला मात्र काहीतरी करावं लागेल. या संघाचा आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन सारखी त्याला खेळी करावी लागेल. आपण बघितलं होतं चौथा पर्वामध्ये ध्रुव म्हात्रे याच्या मार्फत एक जबरदस्त स्ट्रोक्स खेळत असताना मात्र त्याने 50 धावा कुठल्या होत्या. ते मात्र नागेश्वर क्रीडांगण नव्हतं. परंतु इथे मात्र अजिंक्य स्पोर्टच्या मैदानावर कशा प्रकारे खेळ राहील हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तो मात्र नॉट स्ट्राईक एंडकडे राहणार आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 4 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. रिकव्हरी रेट आपण बघू शकतोय खाली आलाय. 13.75च्या फरफरने चालावं लागेल. ते म्हणजे छत्रपती लायन्स या संघाला. यावर दूरवरून चेंडू खेळायचा प्रयत्न झाला आहे. इथे मात्र लाऊड अपील केली आहे परंतु पंचांचा इशारा आलाय. दिस इज व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल होता. हे आपण बघूया. लाऊड अपील पाहायला मिळाली होती. वाईड लाईनच्याही अधिक बाहेर निघणारा चेंडू होता. त्यामुळेच वाईड घोषित केलंय. 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 5 धाबा. प्रत्युत्तर दाखल हे संकट आलं बॅटिंग करणाऱ्या टीमवर. स्विच करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. यावेळेला बॅटरला ओळखून चांगला मारा केलाय गोलंदाजाने. हा डॉट बॉल. धावसंख्या 2 गडी बाद 5. नक्कीच इथे मात्र दिवेशकडे ती कल आहे. 6चे 6 चेंडू हा का खेळाडू यॉर्कर पद्धतीने हाताळू शकतो. अशी कुवत असलेला खेळाडू या आग्री बॉयच्या संघाचा आयकॉन खेळाडू या संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि का होईना चौथ्या सीझन मध्ये या खेळाडूने अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला होता. यावेळी मात्र इनफिल्डच्या वर चेंडूला खेळला गेलाय. इथे माझा काव कॉर्नरला शतरची चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी दुसरी धाव घेत असताना ध्रुव म्हात्रे हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. सेलिब्रेशन बघा. सेलिब्रेशनचं कारण फक्त आणि फक्त बॅटर ध्रुव म्हात्रे आहे. आयकॉन खेळाडू. आयकॉन म्हणून मोठी जबाबदारी स्वीकारायला हवी होती. दोघांमध्ये जे कॉलिंग झालं नव्हतं त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने उचललाय. आग्रे बॉईज टीमचा वरचढपणा बघायला मिळाला. 3 गडी बाद. धावसंख्या 6. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर बघू शकतायत एकही चेंडूचा सामना ध्रुवने केला नव्हता आणि डायमंड डक चा शिकार या ठिकाणी तो बनलाय. चांगलं सेलिब्रेशन. दीपेश पाटील खुश आहेत. एका बाजूला आपल्या भावाच्या विरुद्ध गोलंदाजी झाली होती. दुसरी धाव घेण्याकरता दोन्ही बॅटरची संमती मला वाटते नव्हती आणि हा फायदा उचलला गेला. बघा यतीश त्या ठिकाणी सेलिब्रेशन करतायत. ध्रुव सेलिब्रेशन करतायत आणि आणखीन एक खेळाडू सेलिब्रेशन करताना दिसले. नो बॅटर इन.
भूषण भोईर घातक रूप कधीही धारण करणारा खेळाडू आहे भूषण भोईर. 3 गडी बाद 6, 22 बॉल मध्ये 53 ची आवश्यकता. इनसाइड आउट जागा बनवून खेळायचं होतं. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 3 गडी बाद 7. आपण जर या दुसऱ्या डावाकडे बघितलं ना तर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली तेव्हा वेळ होती 10:25 म्हणजेच तुम्हाला जी वेळ दिली आहे 4 षटकांकरता 20 मिनिटांची, त्या 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटके टाकून पूर्ण झाले पाहिजेत. एक धाव महत्वाची आहे. आता काय तंत्र वापरलं जाईल फलंदाजीद्वारे? हा नक्कीच इथे मात्र मोठे फटके खेळणं येणं फार गरजेचं असेल, कारण आपण बघतोय 3 गडी आतापर्यंत गमावलेत ते म्हणजे छत्रपती लायन्स या संघाने. न्यू बॅटर आपण बघू शकतोय. ओ यावेळेस मात्र चेंडूला फोर्स केले, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत, झेल सुटला गेलाय आणि भूषण भोईर काही कष्टपैलू खेळाडू होता. या अशा प्रकारे जर तुम्ही झेल सोडाल तर हा फलंदाज हावी होऊ शकतोय. त्याच्यामध्ये कुवत आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु या जीवनदानाचा कितपत हा फलंदाज फायदा उचलणार हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. शॉर्ट सिलेक्शन करते वेळी जो बॅटर होता भूषण तो द्विधा स्थितीमध्ये गेला, 2 माइंड मध्ये गेला. पटका कळू की नको या विचारात होता, त्यामुळेच टायमिंग सुद्धा त्याचं योग्य झालं नव्हतं. धावसंख्या धावफळकर आहे ती 9 धाबा, 20 चेंडू आणि 50 धाबांची आवश्यकता आहे. 20 बॉलमध्ये 50 पाहिजेत आगरी बॉईज संघ विरुद्ध छत्रपती लायन्स ग्रुप या टीमला. ओ कोवट त्या चेंडूला खोदून काढलंय, मिड ऑफच्या वरून मारला जातोय. बघूया चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय की नाही. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. JPL चौकार. तर काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय भूषणच्या माध्यमातून. भूषणाची खेळी मला अजूनपर्यंत आठवते. जुचंद्र प्रीमियर लीगचं दुसरं पर्व मित्रांनो आठवा. 6 चेंडू 26 ची गरज असताना याच खेळाडूने 26 कुठल्या होत्या आणि त्याने मात्र ती दणाकेदार फलंदाजी याच मैदानावर केली होती. ते मला लगेच आठवण आली आहे. क्या बात है, काय रेकॉर्ड्स आहेत. भावेश वनगा आमचे समालोचक मित्र आहेत आणि चांगली माहिती आपल्यापर्यंत देत आहेत. 13/3 3 गडी 13 धाबा. 19 मध्ये 46 पाहिजे. ओ यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलक्षेत्रामध्ये, इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या संघामधून नक्कीच अभिमन्यू स्पोर्ट या संघाकडनं ते खेळत होते आणि त्या धावा बनवल्या होत्या. इथे मात्र पुण्याच्या रिप्लेमध्ये आपण बघू शकतोय स्वतःच्या फॉलोअरमध्ये चेंडू अडवला गेला होता आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. जसप्रीत बुमराकडे जशी ती शस्त्रास्त्र आहेत यॉर्करचे, तसेच देवेश पाटील हा सुद्धा जास्तीत जास्त मारा हा कोळवट टप्प्याचा करत असतो. हे बघा, हा सुद्धा कोळवट टप्प्याचा चेंडू होता. इथे काय घडलंय काय बिघडलंय आपण बघूया. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 14 धाबा. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता इक्वेशन आणि सिच्युएशन आपण पाहिली तर पाहिजेत 45 45. 18 मध्ये 45 पाहिजेत. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रवी डावला. बरेचसे आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा इम्प्रेस करत असतात टेनिस क्रिकेटपटूंना. आपण बघितलं IPL मध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू सुद्धा पाहिलेत. अँड्रे रसल या खेळाडूची मी आठवण करून देईन. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथे मात्र रवी डवला सारखा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार रवी डावला आणि स्ट्राईक इन कडे बॅटर आपण बघतोय भूषण भोईर. 3 मध्ये 7 बनवलं. ओ स्विंग अँड मिस चांगली लाईन आणि लेन पाहायला मिळाली, कारण मारा हा ठेवलाय उजव्या बाजूच्या दिशेने. याचं कारण की भूषण भोईर या बॅटरच्या बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर मग तो ऑन साईडला सहजगत्या खेचत असतो त्या चेंडूला. म्हणूनच येऊ नये ह्या करता ही रणनीती आहे रवी डवलाची. डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस मात्र बॅट फिरवली आहे. क्षेत्ररक्षक आहेत राकेश वाघमारे, नाही करणार चुकी. भूषण भोईराच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय.
फलंदाज बाद. 4 गडी बाद, धावसंख्या 14 धावा. बरेचसे क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी, मागेच मॅनेजमेंटचे सूत्र हाताळणारे गंधर्व पाटील सुद्धा या मॅचला बघतायत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. भूषण भोईर 7 धाबा करून बाद झालेत. म्हणूनच मी म्हटलं होतं की त्याची कमजोरी काय आहे ते ओळखूनच गोलंदाजी करताना दिसलेत गोलंदाज रवी डवला. अजिंक्य स्पोर्ट संघाद्वारे त्याला मिळालेलं ज्ञान, अनुभव आणि त्या अनुभवाचा फायदा तो घेतोय. धावसंख्या सध्या स्थिरावली आहे, धावसंख्या मंदावली आहे, धावसंख्या थंडावली आहे. धाबा आहेत त्या 14 धाबा. नवीन बॅटर बघूया. न्यू बॅटर इन 14/4, 2.2 बॉलची समाप्ती. ऋतिक म्हात्रे. कोळबटापाचा चेंडू होता तरी सुद्धा चांगलं तंत्र बॅटिंगचं आहे या खेळाडूकडे आणि एकमेकांविरुद्ध डावपेच ते सहजगत्या आखतायत. कारण ऋतिक म्हात्रे हा सुद्धा अजिंक्य स्पोर्ट संघाद्वारेच खेळत असतो. रवी डावला हा सुद्धा अजिंक्य स्पोर्ट संघाद्वारे खेळत असतो आणि कसा खेळ आहे एकमेकांचा हे जाणून आहेत रवी डावला. 15 मध्ये 43 धावांची आवश्यकता, 16 धाबा, 4 गडी बाद. नक्कीच इथे मात्र 2 खेळाडू नक्कीच एकाच टीम मधले आहेत. म्हणून म्हणजेच काय त्या दोघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा इथे मात्र बॅट अँड पॅडच्या मधल्या चेंडूला खेळला गेलाय. इथे मात्र डीप मिड विकेट मध्ये चेंडूचा ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव, एकने जास्त काय मिळणार नाहीये. मोठ्या फटका येणं फार गरजेचं आहे. आता मात्र मोठ्या फटक्यासाठी जावंच लागेल कारण यासाठी ऋतिक जाणलं जातात, परंतु ते आता आले थोडासा वेळ घेतील. तर दुसऱ्या बाजूला हितेश जो की एक आक्रमक खेळाडू आहे, तोपर्यंत अजूनपर्यंत हावी झाला नाही आहे. त्याच्या बॅटमधनं आपण आतापर्यंत बघितलेत 4 चेंडूचा सामना केला आहे आणि 2-3 या धावसंख्येत आतापर्यंत कळत आहेत. 14 मध्ये 42 पाहिजेत. 42 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल, हल्ला तर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून आता कोणती चूक नाही झाली. रवी डावला या गोलंदाजाला आणखीन एक विकेट मिळाली. विकेटचं पतन. 5 गडी बाद, धावसंख्या धावपळकावर आहे ती 17 धाबा. 13 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉल मध्ये 42 धाबांची गरज आहे. महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. तर आतापर्यंत गडी बाद झालेत ते म्हणजे 5 गडी बाद झालेत. तर आता मात्र काय होईल, काय घडेल यासाठी नक्कीच मोठे फटका येणं फार गरजेचं आहे. जर ही मॅच जिंकायचं असेल आणि कुठचाच आपण बघतो पहिला सामना कुठचा संघ हारण्याचा इराद्यामध्ये उतरत नाही आहे. कारण 2 पॉईंट्स घेऊन टॉप वरमध्ये येण्याचा नेहमीच प्रयत्न असतो आणि तोच आतापर्यंत आग्री बॉयज या संघाच्या माध्यमातून झाला आहे. ताकद आणखीन जरा झोकली असती, टायमिंग प्रॉपर झाला असतं तर 6 धाव मिळाले असतं. टपून बसलेल्या शतरक्षकांनी चांगला झेल टेपलाय. हे पण बघू शकताय. तर चांगली गोलंदाजी होती. लोअर फुल टॉस बॉल लेग स्टम्पच्या दिशेनेच होता आणि अतिशय चांगला झेल टिपला त्या शतरक्षकाने. स्वप्नील भोईर. ओहो, हा सुद्धा चेंडू हा बेता आहे. शतरक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून चूक झाली. विनीत जाधव चुकी करतोय. फायदा उचलला बॅटरने. धावसंख्या इथे आपण जर पाहिली तर ती पोहोचली जाते 5 गडी बाद 19. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 19 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 20च्या सरासरीने 40 धावांची गरज आहे. 12 मध्ये 40 पाहिजे. काय वाटतंय इथे बॅटिंग करणारी टीम अडचणपणा दाखवेल काय? इथे मात्र होऊ शकतात कारण प्रतिषटकामध्ये 20च्या फरकाने चालायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण चिराई फरका एक अष्टपैलू खेळाडू आहे. आता मात्र डबल माइंड मध्ये गेला होता फलंदाज आणि त्याच्यामध्ये मिस टाइम स्ट्रोक्स आपल्याला बघायला मिळाला आहे. इथे मात्र काय होईल, काय घडलं जाईल. 20च्या फरकाने चालावं लागेल ते म्हणजे छत्रपती लायन्स ग्रुप या संघाला. परंतु इथे मात्र मी कौतुक करेन आग्री बॉईज या संघाचं. आतापर्यंत काय कमालीची गोलंदाजी केली गेली आहे. अचूक टप्प्यावर अचूक लाईन अँड लेंथने आतापर्यंत गोलंदाजी त्यांनी केली आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय या संघाचा करता धरता तारणहार मिस्टर दिवेश पाटील. पहिल्या चेंडू हाताळपाटी राऊंड द विकेटने ऋतिक साडी. ओ यावेळी मात्र बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडूला केल्या जात आहे. डिप्स करले क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. शतकाच्या काळात चेंडूला फील्ड केलंय
आणि फक्त एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एक ने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 5 गडी बाद 20 धाबा. 11 मध्ये 39 पाहिजे. आता डील जे आहे ना ती डील बॅटरला षटकार आणि चौकारांमध्येच करावी लागेल. गोलंदाजी मार्गावर आलेला गोलंदाज सुद्धा आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्गावर आपण बघतोय दिवेश पाटील संघाचा तारणहार. आगरी बॉईज टीम सध्या तरी फ्रंट फुटला आहे. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. ऑर्थोडॉक्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पळून पूर्ण केली बॅटरने. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 5 गडी बाद 21. इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगतंय? 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये पाहिजेत 38 धाबा. ऋतिक म्हात्रेकडे क्षमता आहे, ती क्षमता वर्तवली जात नाही, क्षमता दाखवायला पाहिजे. 10 मध्ये 38. नक्कीच कमालीची गोलंदाजी केली होते. अगदी रीड करून फलंदाजाला रीड करतायत आणि त्या प्रकारे गोलंदाजी करतायत. अप्रतिम वाखाणण्याजोगे गोलंदाजी केले होते. ओ यावेळेस मात्र आडव्या बाटने चेंडूला कळलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु दर्शक बनून राहतील. चेंडू सीमारेच्या पार. षटकार. धावसंख्या षटकाराच्या मदतीनं झाली आहे ती 27 धावा. विहाना सुपर किंग्सचा जो डगआउटचा आहे त्याच्यावरून हा चेंडू गेलाय. व्हॉट स्ट्रोक. म्हणजे आता क्षमता दाखवली बॅटर ऋतिक म्हात्रेने. स्कोअर मोज ऑन 27. 27 वर 5. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल. या वेळेला आता वाईड बॉलचा इशारा पडलाय. वाईड. वातावरण झालंय टाईट. षटकार आलाय. दबाव दडपण वाढलंय. नक्कीच इथे मात्र षटकार आला आणि दबाव वाढलाय. इथे मात्र वाचण्याचा प्रयत्न झालाय. ऑब्स्टिक भरपूर बाहेर जातोय आणि पंच लगेच घोषित करतायत दिस इज वाईट बॉल. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने ऋतिक साडी. ओ यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र काय घडलंय? ऋतिक म्हात्रे एक षटकार, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. ऋतिक म्हात्रेची शिकार केली. षटकार लागला होता, गरज होती. खरं तर मोठा फटका खेळला. आता विकेट गेलाय. 8 मध्ये 31 पाहिजे. 6 गडी बाद 28 धाबा. आपण अतिथी कक्षामध्ये शुभम म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. SM फिटनेस चे प्रोप्रायटर शुभम म्हात्रे यांचा वाढदिवस. युवा कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचा वाढदिवसानिमित्तानं आपण केक या ठिकाणी कापतोय. केक आहे आणि त्याचबरोबर काहीतरी भेटवस्तू त्यांच्याकरिता आणली आहे. थँक्यू. केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. पुन्हा एकदा दीर्घायुष्य लाभो शुभम म्हात्रे. आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं होतं. एक धाव मिळाली सिद्धार्थ म्हात्रेला. दुसरे धाबे करता तो धावतोय. 2 धाब्यांची नोंद होतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्यात 6 गडी बाद 30. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर 30 धाबा. टार्गेट होतं 59 धावसंख्येचं. 7 मध्ये 29 पाहिजे. अजून वेळ गेली नाही. 7 मध्ये 29. IPL मध्ये 6 मध्ये 29 झालेत. नक्कीच या चेंडूवर षटकार येईल का? तर नाही. अगदी कार्पेटच्या फाईने चेंडूला खेळल्या गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप वरून आले आहेत. डीप स्क्वेअर लेग वरून. तिथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकत्या 32 धावसंख्येवर. आता 6 चेंडू असतील आणि 27 धावांची गरज असेल. 6 मध्ये 27 पाहिजे. कॅमेरामॅन अतिथी कक्षामध्ये सुद्धा सर्व दृश्य आहेत ती आपल्या कॅमेरामध्ये कैद करतायत. 6 मध्ये 27 ची आवश्यकता.
JTC आणि TCP लाईव्हद्वारे थेट प्रेक्षेपण होतं. TCP लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्रजी भगत या ठिकाणी स्वतः सर्व काही नेहमीच करत असतात. आता सुद्धा चांगलं काम त्यांचं. JTCचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे हे सुद्धा चांगले मेहनत घेत आहेत आणि त्यांचे कॅमेरामॅन चांगलं वर्क या ठिकाणी करत आहेत. हे तुम्ही दृश्य बघू शकतात आपल्या या अतिथी कक्षामधली. शुभमजी म्हात्रे यांचा वाढदिवस केक नुकताच कापला गेला आणि त्यांच्याकरता आलेली भेटवस्तू सुद्धा आपण पाहिली. लहान मुलं सुद्धा मोठ्या संख्येने या तर अजय येतोय 5वं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 27 ची गरज नक्कीच होऊ शकतात. मी करेन हा आत्मविश्वास तुम्हाला ठेवावा लागेल. अजिंक्य स्पोर्टचं हे मैदान आणि हे खूप मजा येते या मैदानावर खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला. यावेळेस आडव्या बाटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु दर्शक मारून जातील. जय श्रीराम. या खेळाला मात्र सलामी देणारा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय. अप्रतिम अप्रतिम. 6 धावा. आता मात्र किती धावा पाहिजेत? 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय स्वतःला मात्र रोल केलं आणि चेंडूला खेळला गेलाय. चेंडू द्या. अतिशय चांगला फटका आणि पिचिंग सुद्धा बघितली गेली कारण लेग स्टंपच्या दिशेने मारा जर गोलंदाजाने केला तर त्याचा फायदा फलंदाज उचलत आहेत. इथे चांगला बेनिफिट मिळवला फलंदाजाने. 5 चेंडू 21 ची गरज जिंकण्यासाठी. वाडा मॅच. षटकार आलाय आणि हा षटकार खऱ्या अर्थानं मात्र ऊर्जा देऊन जाईल या छत्रपती लायन्स ग्रुप या संघाला. विनायक शिंदे हे सुद्धा या मॅचला बघतायत आणि त्यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं. 3 षटकार जर या बॅटरने ठोकले तर त्याच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक असेल आदरणीय विनायकजी शिंदे यांच्याकडून. पाहूया आता 5 मध्ये 21 पाहिजेत म्हणजेच आता थोडासा आत्मविश्वास वाढलाय प्रत्युत्तर देणारे या छत्रपती लायन्स ग्रुप या टीमचा. 5 मध्ये 21 पाहिजे आगरी बॉईज संघाविरुद्ध. आगरी बॉईज टीमचा हा अतिशय चांगला गोलंदाजी मार्गावर. ओ पुन्हा एकदा स्लॉक केलंय. चेंडू जाते लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. 2 इन रो. काय जबरदस्त स्ट्रोक्स केलाय. अप्रतिम अप्रतिम. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे मात्र चेंडूला खेळलं गेलंय. स्लॉक स्वीप केला गेलाय. अप्रतिम. जबरदस्त स्ट्रोक्स. काय जबरदस्त स्ट्रोक्स. चिराईच्या बॅट मधनं बॅक टू बॅक. चला शतश लगेच सजवायचा. जास्त वेळ घेऊ नका. आगरी बॉईज संघ वेळेकडे. अजून एक षटकार जर ठोकला तर अमित पाटील साहेबांकडून 500 रुपये आणि मॅच जर जिंकवली चिराईने तर आदरणीय युवराज डीजेचा प्रोप्रायटर हिमालय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. थोडीशी हवा बनली आहे या मॅचची. नक्कीच मॅचला मात्र रंगत आली आहे. मॅच रंगात आली आहे. मॅच रंगात आली आहे. परंतु कुठचा तरी एक संघ जिंकणार आहे. तो कुठचा एक संघ? आगरी बॉईज संघ असेल मग छत्रपती लायन्स हा संघ असेल. या 2 षटकांकरता पुष्पराज म्हात्रे छत्रपती लायन्स ग्रुपचे सर्व यांच्याकडून 500 रुपये आणि मॅच जर जिंकून दिली तर 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल या बॅटरला. 4 मध्ये पाहिजेत 15. 44 वर 6 गडी बाद. ओहो टायमिंग प्रॉपर नव्हता. थोडासा आखूट डब्याचा चेंडू ठेवला. अगोदरच कळताना दिसलं बॅटर. एकदा मिळाली. दुसरे धाबे करता सिद्धार्थ कॉलिंग करतायत. काय घडतंय? दुसरी धाव घेता घेता सिद्धार्थला परत जावं लागेल. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 7 गडी बाद 45 45 7. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये पाहिजे 14. मॅच बनवलाय कारण 6 मध्ये 27 पाहिजे होत्या. आता 3 मध्ये 14 पाहिजेत. नक्कीच. ते 2 षटकार खऱ्या अर्थानं मात्र आपल्या संघाला ऊर्जा नेऊन दिल्यात. 3 चेंडू 14 धावा. मी करेन हा आत्मविश्वास आणि जे मात्र प्रेक्षक खुर्चीवर बसले होते ते मात्र आता उठले आहेत आणि या मॅचचा पूर्णपणे आनंद घेत आहेत.
कोणी टाळ्या वाजवत आहेत, कोणी शिट्या वाजवत आहेत आणि कोणी मात्र या मॅचला खऱ्या अर्थाने मात्र या मॅचचा JPLचा आनंद घेत आहेत. हा, प्रेक्षक राजे तर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, पाठीराख्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. षटकार आणि चौकारांकरता पारितोषिक सुद्धा लावलं जातं. बघूया आता 3 मध्ये 14 पाहिजेत. न्यू बॅटर इन, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता आलाय. पंकज पाटील नवीन फलंदाज. 3 मध्ये पाहिजेत 14. मॅच जिंकून दिला तर पुष्पराज म्हात्रे साहेबांकडून 2000 रुपये मिळतील. आणि लगातार जे 2 षटकार मारलेत ना, तर एका एका षटकाराकरता 500-500 रुपये मिळतील. चांगला परफॉर्मन्स दिलाय, लढलेत, हे फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. ओहो, हाफ ट्रॅकर, लॉंग लेग पट्ट्या बाहेर. बॅटर दाखवतोय आपली वचक, चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. सिक्सर. काय जबरदस्त स्ट्रोक्स, पुन्हा एकदा त्यात. इथे मात्र राऊंड द विकेट आले आणि त्याच प्रकारे चेंडू हाताळतात. इथे मात्र अँगल बनवून जर बाहेरच्या दिशेने काढला असता तर नक्कीच कुठे ना कुठे दबाव निर्माण झाला असता. परंतु एकतर तुम्ही राऊंड द विकेट येतात आणि लेग स्टंपवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करता. कुठे ना कुठे कमी इथे मात्र जाणवली आहे बॉलरच्या माध्यमातून. अजून एक षटकार पाहायला मिळतोय चिराईच्या बॅटमधनं. आता किती धावा पाहिजेत हे देखील आमच्यापर्यंत कळवलं जाईल. सौरभ राजभर 6 मध्ये 22 वर खेळतायत. संकटमोचक बनलाय चिरायू, हे असं नाव या खेळाडूला दिलं गेलंय. सध्याची स्थिती काय आहे? 1 विकेट मिळालंय, त्याच्यानंतर 3 षटकार आलाय. फिल्डिंग लावून घ्या, वेळ जास्त खर्च करताय तुम्ही. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजेत 8. पुष्पराज म्हात्रे साहेबांकडून 500 रुपये या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेत चिरायू करता. 2 मध्ये पाहिजेत 8. कोण सजवेल आपला थाट, कुणाची लागेल इथे वाट. 2 मध्ये 8. 2 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. व्हॉट मॅच, व्हॉट मॅच. काय म्हणशील भावेश? 2 मध्ये 8 पाहिजेत. तर जबरदस्त मॅच रंगली आहे. 2 चेंडू 8 धावा. जी मॅच मात्र असं वाटलं होतं की सहजगत्या आग्री बॉयज हा संघ जिंकेल. काय मात्र मी कौतुक करेन चिराईचं. काय जबरदस्त स्ट्रोक्स कळले. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. 2 चेंडू 8 धावा. जबरदस्त मॅच, रोमहर्षक सामना चालू आहे. JPL कशा प्रकारे असावी तर अशा प्रकारे असावी. ओ इथे मात्र बीट झालेत. हा चेंडू मारायला पाहिजे होता. बॅटर फिरवली होती परंतु बॅट अगोदर आली. चेंडू थोडा उशिरा आला आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू गेलाय. अजय पाल आता थोडासा सुस्कारा सोडला असेल. जो दबाव होता तो दबाव कमी झाला असेल. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये पाहिजेत 8. 1 मध्ये 8. चिराईने सुद्धा चांगला संघर्ष केलाय आणि म्हणूनच पारितोषिक कौतुक केलं जातं या खेळाडूचं. संकटांना जिद्दीने तोंड त्याने दिलंय. 1 मध्ये 8 पाहिजेत. स्ट्रायकिंगकडे तोच बॅटर आहे चिरायू. मॅच खूप चांगला झालाय. छत्रपती लॉयन्स ग्रुप द्वारे त्यांच्या बॅटरने रंगरंगोटी केली आहे. फिल्डिंग करणाऱ्या आग्री बॉईज टीमचं तितकंच कौतुक असेल. त्याने सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही. 1 मध्ये 8. चांगला बॉल, गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय. बघा आता अगोदरच्या ज्या चुका झाल्या होत्या, फायर्स बघा, फायर वर्क्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रसाद त्या ठिकाणी आहेत. कॉंग्रॅच्युलेशन चिरायू, याचं कौतुक असेल. छत्रपती लॉयन्स ग्रुप टीम जरी पराभूत झाली तरी ती चांगली लढताना दिसली. आग्री बॉईज टीम वॉन बाय 7 रन्स. हँडशेक करतायत, हस्तांदोलन करतायत आणि नंतर मैदान सोडतायत. लाईनअप मध्ये तुम्ही सुद्धा चला. विनीत, लाईनअप मध्ये पुढे चला. हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असेल भावेश वनगा. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर तेजेश उंद्रे. इज द मॅन ऑफ द मॅच. 12 मध्ये 23 धावांचं योगदान दिलं.
इथे तुम्ही बघतायत भावेश पुणेकर, द ग्रेट मराठा परिवारातर्फे सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहेत आणि केक कापला जाईल. मी शुभम म्हात्रे यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. शुभम म्हात्रे या प्लीज, लगेच नंतर तुम्ही लगेच जा. बघा तुमचे चाहते किती आहेत. वेळेनुसारच आपल्या मॅच झाल्या पाहिजे. 3च मॅच संपलेत, आता 4 मॅच अजूनही बाकी आहेत. 1 तास 20 मिनिटं लागले या मॅचला. टायमर अगोदर पासून सेट करा. बघा म्हणजेच समालोचकांना सुद्धा एक विनंती असेल की पहिला चेंडू पडल्यापासून आपण वेळ सांगा आणि ओव्हर झाल्यानंतर सुद्धा वेळ सांगा, जेणेकरून मग असा शंका आशंका निर्माण होणार नाही, उद्भवणार नाही आणि कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाही. मॅन ऑफ द मॅच गोज टू तेजस. कॉंग्रॅच्युलेशन तेजस. तत्पूर्वी आपण केक कापूया. शुभम म्हात्रे यांना सुद्धा शुभेच्छा असतील. द ग्रेट मराठा परिवारातर्फे हा केक आणला गेलाय. भावेश पुणेकर, मित्र परिवार, रवी वाघमारे, सर्व टीम आहेत. प्रेम पाटील नेहमीच सपोर्ट करत आहेत. मला वाटतं मॅनेजमेंटचे सूत्र सुद्धा ते चांगले हाताळत आहेत. तेजस हे सुद्धा शुभेच्छा देत आहेत. द ग्रेट मराठा परिवार म्हणजेच आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना